मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा शिंदे आणि आपण आता चालू होतो आपला नवीन व्लॉग. आणि आता काय म्हटलं, भीती किती दिवस ठेवायची बिबट्या वगैरे, थँक्यू. मी एवढा पण घाबरतोय कशाला. सो आपण आज चाललोय आपला व्लॉग बनवण्यासाठी सरळ इथून ते तिथून. आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता इकडं बस. तर आपल्याला थोडंफार जावं लागेल साईडला राशीनदेवीचं मंदिर. आपण इथे बोलणार आहोत, पाया वगैरे पडणार आहोत, दर्शन घेणार आहोत. आणि त्यानंतर फोटो जाणार आहोत. मी तिथून बोलत आलो, पण मी कॅमेरा चालू नव्हता घ्यायला भाऊ. पण मग मी काय बोलत होतो, हां, जर तुम्ही मराठी बिग बॉस पाहत असतात तर बिलकुल बिलकुल आणि बिलकुल कान खोलून आणि मोठे करून ऐका. तुमचा वोट फक्त सूरज चव्हाणला गेला पाहिजे. ओनली SQRQZQ कोरियत बुकिट टेंगोल सूरज चव्हाण या एक हा. अरे पंडित मामाची गाडी होती, पंडित मामाने पूर्वज करून घेतलं होतं टोपी बिपी टाकून. मला काय कळणार आहे पंडित मामा. कुणाल भाऊ आमच्या पुढे कुणाल भाऊ. हा बस कधीच गेली हो. यश नव्हता, शाहीद भाई गेली. शाहीद भाई इकडं बघ ना. अरे तुला धरला भाऊ. मित्रांनो, आता माझ्या आंघोळ उरकली आहे. आता आपल्याला करायची इस्त्री आपल्या कपड्याला, कारण इस्त्री खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, आय एम रेडी टू लिव्ह माय हाऊस. ओके, तर मी आता टाईट म्हणजे मी तयार झालो आहे, एकदम टाईट झालो आहे. मित्रांनो माझ्या आई म्हणते याला बोलता येत नाही. काय बोलली? काय तू काहीच बोलू नको. हां जाईना तिला लिहिते कसं काय. तर मित्रांनो, आपण आलोय आता भालोनीमध्ये आपल्या वर्किंग प्लेसवरती. आणि नमस्कार मित्रांनो, आता माझा जेवायचा टाईम झाला आहे. आणि मला हे कळत नाही लोक कशाला बिड्या वडीतात, काही कळत नाही. मला सिगरेट ओढू पितात, त्यांचे फुफ्फुसे खराब करतात, दुसऱ्यांचे पण फुफ्फुसे खराब करीतात. चालू आहे लगेच आणि मी दादाच्या बड्डेचा ब्लॉग टाकलेला आहे. त्याच्या बड्डेचं एवढं काय आपण कॅप्चर केलं नाही, तरी मी ब्लॉग टाकलेला आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ब्लॉग जाऊन पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये आपले लिंक असेल, जाऊन वॉच करा. धन्यवाद. तर आता आपण जेवायला जाऊ. तर आपलं जेवण झालेलं आहे. या ठिकाणी आपण बसलो आता आपल्या खुर्चीवर. आपल्याला सांगण्यासारखं एवढंच आहे सर. मित्रांनो, एक गोष्ट माझ्या बाबतीत खूप चुकीची आहे, जी मला पण माहिती आहे. मी बोलायला लागलो ना, मी खूप बोलतो आणि मला ती गोष्ट खूप नडते कधी कधी. त्यामुळे ह्या तोंडावरती ना जरा लगाम लावणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ही जवान आहे ना, ही तलवारीसारखी आहे, सार कापू शकते माणसाच्या विषयी. नाही घेऊन गेला काही वजन वगैरे साठी. आता ते आपल्या हातात आहे ना. केस आपल्या वाढत आहेत म्हणले आपण जातो ना का, तसं आपल्याच हातात येते. वजन वाढते तर आपण तेवढं पथ्य पाळले पाहिजे. परत नाव्याकडे यायचं. आईच आम्ही वाचलेलो. आम्ही आता भाळवणीच्या बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता. अमोल सर आमच्या बरोबर आहे. ही इज अ स्क्रिप्ट रायटर. आणि आता त्यांनी घेतली. तुम्ही काय घेतलं आता? बर्फी घेतली आपण. हां, त्यांनी बर्फी घेतलेली. मला पण बाजार आणायला लावलाय, पण आता माझ्या जमतच नाही बाजार करायला. त्यामुळे मला जरा प्रॉब्लेम येतोय बाजार करण्यासाठी. आपण चाललो आता नागेश्वराच्या मंदिरामध्ये. आणि माझ्यासोबत आहे अमोल सर. आणि तुम्हाला दाखवतो, या नदीला खूप पाणी आलंय आता, खास करून. हां, इथे आता आपण जाऊया. तिथे जवळ गेल्यावर तुम्हाला दाखवूच काय काय नवीन तुम्ही आज पाहणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तसं मी जास्त डीपमध्ये काही वर्किंग हे करत नाही. जसं रोज म्हणजे ना तासाला नुसतं मोबाईल खोलला आणि ब्लॉग बनवतोय. आय एम नॉट दॅट टाईप पर्सन. पण मी ज्या बारीक गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला पाहायला आवडतील, ज्या गोष्टी तुम्ही जाणवण्यासाठी उत्सुक असतात, त्या गोष्टीला मी तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपलं नावच आहे गुरुदास. मला उत्सुकता असेलच पाणी वगैरे पाण्याची, तर मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा आणि तुम्ही आनंद घ्या आता पाहण्याचा. दिसतंय का?
आवाज येत असेल तुम्हाला खळखळ 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 खुळखुळ खुळखुळ. आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे काहीतरी करतायत दोघं, काहीतरी चाललंय त्यांचं. अरे जाळं लावलंय माशांसाठी. चालतंय तर आपण जाऊया आता मंदिरामध्ये. कारण आपण आतले शूट याचं पाण्याचं वगैरे शूट केलेलं आहे आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये. आणि हा आय थिंक माझा सेकंड या थर्ड टाइम असेल मी मंदिरात आलोय. काय म्हणताय? पाया पडावं लागते, त्यानंतर असं समोर जावं लागतं, समोर जावं लागते. हे आहे आमच्या भावनेतले नागेश्वराचे मंदिर. नंदी देवाचे पण पाया पडणे, त्यानंतर आतमध्ये येणे. वाव, लाईट प्रथम आलो आणि कधी येणार. मध्ये अतिशय सुंदर हो. मी प्रथमच आतमध्ये गेलो होतो मित्रांनो आणि मला खूप मस्त वाटले. आणि तुम्ही पण अशा ठिकाणी आले पाहिजे जिथे देवस्थान वगैरे असेल, कारण त्या ठिकाणी तुमच्यामधील निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे बाहेर जाते आणि तुमच्यामधील नवीन नवीन काय बोलतात त्याला सकारात्मक विचार ऊर्जा निर्माण होते. नक्की या भावनेला, नक्की या नागेश्वर मंदिरामध्ये. यस गो. मित्रांनो आम्ही आलो आता इकडे भावनेपासून थोडं दूर आलो. दूर म्हणजे नागेश्वराच्या मंदिरामागे हा एक पूल आहे पाहिजे. हा पूल एकदमच मस्त आहे. तिथं तुम्ही येऊन काही खराबी वगैरे करू नका, पण येऊन आनंद घ्या निसर्गाचा, माझंही म्हणणं आहे. अमोल सरांनी बऱ्यापैकी भाळवणी एक्सप्लोअर केलेली. किती वर्षापासून आहे तुम्ही इथे? 7 वर्षापासून. हां, तर अमोल सर 7 वर्षापासून इथे आहेत. ते वर्किंग करतात ते त्यांच्या पद्धतीने, आणि की गरजेची आहे. जर तुम्ही 21-22 प्लस असताल तर काम करा, घरी बसून राहू नका. लय महत्वाचं आहे. हां, घरच्यांच्या जेव्हा खाऊ नका, काम करा. चला भेटते म्हणजे पसंत नाही तिथं काम करू. अच्छा, सगळं सगळीकडे काम करशील म्हणजे तुम्ही तुमची नजर मेलेली कामाविषयी. लाज, हां लाज. हे बघा मित्रांनो, जोपर्यंत तुमच्यामध्ये लाज आहे ना, तुम्ही आयुष्यात काहीच करू शकता. पहिली गोष्ट लाज सोडून द्या. लाज सोडून द्या, नाही तर जग तुम्हाला कुठं कोपऱ्यात सोडून द्या आणि तुम्ही बसाल वाजवीत. चालू होता बाबा. अयो, आता अवघड होईल, आता अवघड होईल. मित्रांनो आता मी उतरलोय घरासमोर. आम्ही आलोय चौकात. घरापाशी आलो, मी घर उघडतोय. घराची लाईट आहे बंद, तर आपल्याला चालू करावं लागेल. आज आपल्याला जायचं अक्षरच्या वास्तुशांतीला, ते पण लक्षात ठेवा. आणि आपल्या सोबतच व्लॉग पण येणार आहे. आज रात्री 9:30 पर्यंत दिखते. आता मी घरी आलोय. मला माझा परम मित्र माझ्या ब्लॉग मध्ये नसल्यावर मला असं तुम्हाला पण बरोबर वाटायचं नाही. परम मित्र आहे, इकडे तू. वेदांना बिलकुल बिबट्याला घाबरत नाही. जिथं बिबट्या तिथं ते शाळेत जारी होता आज. मग काय एवढा बेकार माणूस, काय विषय खोल. आता बिबट्या दिसला नाही हा वेगळा प्रश्न आहे. दिसला असता ना, घाबरून पळून गेला असता. विषय खोले आपला. तू त्याला का तो तुला पुढे बसला असता. काय बघायचं पुढे कोण कोण घाबरते. अच्छा भेटू. मग काय विषय खोल आपला. गोली जायचंय ना, मुतायचंय. बंद करतो रे. हा मित्रांनो, तुम्हाला काय म्हणायचं, जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं ना, तर आंधळा आणि बहिरा दोन्ही होणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यासारखे लोक तुमच्या पुढे येते नाही, तुमचा कॉन्फिडन्स लो होत. दिसत नाही तुला? हे किती आहेत? 4 आहेत काय? कुठं अंधार तू? मी नाही ते आईला. मी चाललोय अक्षुत त्यांच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी. मी वेदांत कुठे हा वेद्या? शक्यच नाही. आता मी चाललोय तिथे, पण मी वेदांची दात दाखवतो तुम्हाला. वेदांची दात जरा खाताना एवढा भुताळा व्यक्ती पाहिला नाही कुठं. चक्क मला तो एकटा सोडून आला. एकटा परम मित्र म्हणतोय मी त्याला, पण आज मला एकटा सोडून आलाय. विश्वासघात केलाय त्यांनी माझा. अक्षर, अनोळ, आढळ, अव्यक्त, निराकार, निर्गुण अशी वाणी कलियुगामध्ये
उलट असा भाव जीवनामध्ये संस्कार सद्गुण तुला सुट्टी नाही आता बरं का ए विद्या तुला सुट्टी नाही आता हा. ए, दादा, चल लवकर चल ए, भोताळ्या मित्रांनो एक वेळी तुम्ही लांड पाळा ना असे मित्र पाळू नका तुम्ही सारे बिनलाजे भांगार अरे तुम्ही खा, दादा, आवाज खाऊ. करायचा नका बा तुम्ही. अरे भांग त्याच्यात लय बोललेलं आहे याचे मी कान पडाने ना लाल करी नाल डायरी ये पापी ये तू ये हाय गाइस हम अभी खाना खाकर घर चले अभी अभी हम तुषार, जेवला का? घर को जाएंगे और रात वाली का? खाएंगे सांभर बहुत खाकर आए हैं रास्ते से चल रहा है उत्तर घ्यायची और हम अभी सोने जा रहे हैं बाय गाइस हम अभी सोने का क्या मराठीतून बोल जाऊ दे हिंदीला काय लोड घेतो गुड नाइट गुड इवनिंग गुड इव्हिनिंग गुड नाईट गुड इव्हिनिंग वा 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 इंग्लिश की राम राम पाहुणे एक कर दी जेवले का आम्ही तेच आई केलं. यांनी तेच केलं आम्ही तेच केलं पहिले यांनी तेच केलं, पहिले मम्मी पोटोबा मग नाही विकत. मग मी आधी जाऊन आलो ते जाऊन आले होते आधी जाऊन आलो परत ते गेलो जाऊन आले होते हा. आम्ही पहिलेच गेलो होतो आणि काय? वरून आम्हाला येऊन म्हणतो मी जेवायचं गेलतो. का आपल्याला मला पण जेवायचे जेवाय मन नाही जेवायचं मी जेवलो होतो भाऊ. म्हणलं नाही का परत याचं तोंड बघा जेवायचं याचं तोंड बघा नाही भाऊ मी जेवलो होतो याचं तोंड बघा फक्त आता मी जेवलो होतो अरे भुताळ्या अरे तू ना तू घरी कोण खाशील एका दिवशी तू भेटलं नाही तू ए, तू नाही, आज तू नाही. सांग एवढं भुताळ तुझ्या वामान म्हणते अरे आणि यार तू माहिती का इकडे? आम्हाला टोपी दाखव इकडे हा, आले. काय म्हणलं त्या तुम्हाला दिवशी यांची भांडणं झाली ना हा. ते दादांना मारले मग काय म्हणतो एकदा आम्हाला म्हणला दादाला जर मला खरंच मारायचं असतं तर घरात येऊन मारला त्याच्यात जाऊन भाव- भाऊ, मी तर ऐकणार नाही याचं भाऊ काय आता. ऐकतो हा, याचं मी- भांडण लावून मी नाही ऐकत भाऊ एवढं याचं काय बेकार. ऐकतो? भांडण लावून देतो या. दाद्या ते दादा भांडण दाद्या हे काही पटलं नाही भाऊ मला हे काय ब्लॉकला काय भांडण लागत दादा काही नाही किती नाही घाबरलो नाही त्या त्याला दिवशी लयच पडली बा. तू घाबरला ना जनावरावानी तुटून पडला होता ना आलाय का तू त्याच्यावर Silence चं तोंड झालं. बिचाराची काही चुकी नव्हती हे कर नाही एडिट मध्ये ना बीप टाक ना बीप तसं नाही टॉंग ते बोललंय ते बरोबर आहे पण चुकीच्या ठिकाणी बोललाय हा, तू बोललाय चुकीच्या ठिकाणी बोलला आणि चुकीच्या वेळेला बोललाय पण बरोबर आहे प्रयोग मग भारी एक नंबर आणि ठोके पाडायचे असे पुढे जाऊन बुलेट लागेल म्हणजे असं दुपारी बनवायला पाहिजे होतं याचं तोंड दिसा ना तोंड नाही त्याला मी वाईट करणार एडिट मध्ये मागड्यासारखं तोंड लोकांना दिसलं तरी आता मी पण बोलन मग मामा बोलला बोल ना बोल ना तू ए, अरे बोल ना ए, पिल्ल्या राहू द्या ए मी नाही जात तुला माहिती जागा का मला. त्या दिवशी ना मंदिरात एक कोणतरी गाडी आणली होती आता आम्ही चाललो होतो नाही का सध्या हा, कॅनलला चाललो जायचं होतो. आम्हाला. चाललो होतो ते पिढे वाटीत होती. मला म्हणतोय मला म्हणतोय थांब ना पिढे खाऊन पिढे जाऊ. अरे म्हणला भुताड्या पिढे तरी सोड गप्प राहा. देवाची. काही म्हणताय ते पेढे खायला नाही त्याला वाटलं जेवण आहे म्हणून गेला होता पण हा, म्हणलं जेवण. पेढ्यावर बघून जाऊ. ती म्हणते यार कुठे तो पिढे खाऊ रडायला लागलो तू थांब ना, पिढे खाऊन तू जाऊ एवढा कुठे फिकी तो ठीक तू अगं काय फेकायला लागला जेन जेनवन हा, जेनवन. तू रडत नाही भाऊ, पण तिने होतो दहा पिढ्या खाल्ल्या असेल सर हा ती मला आठवलं आधी ती कोणी गाडी आणली BMW BMW घेतली का? हा सेकंड हँड आहे भुताड्या थांब ना ए थांबना नाही नाही मित्रांनो आता रात्रीचे वाजले आहेत 11:15 आणि आता आपण चाललो आहे झोपवण्यासाठी म्हणजे मित्र आहे झोपणार नाही आणि याच्यानंतर तुम्ही काय ब्लॉगिंग करणार नाही त्यामुळे मित्रांनो घरात जाऊन काय बोलता येणार नाही त्यामुळे इथेच आपण करूया आजच्या दिवसाचा शेवट गुड नाईट भेटूया उद्या लेट्स गो